आजोबा काय होतंय तुम्हाला? दादा, अरे यांना अत्यंतिक वेदना होत आहेत. आपण यांना सहाय्य करायला हवं. कशासाठी? हे देखील आळंदीचेच ग्रामस्थ आहेत. आणि आज पावे तो आळंदी ग्रामस्थांनी काय दिलंय आपल्याला? आपण बरं आणि आपलं काम बरं. कुणी सांगितलंय नसते क्लेश ओढवून घ्यायला? हो ना सोपन दादा? मुक्ते, दादा, अरे मी ते क्षणिक रागापायी बोलून गेलो. पण या आजोबांना होत असलेली वेदना तुला पाहवत नाही, हो ना? इतक्या कलहानंतर, इतक्या आपत्तीनंतर तुझ्यातला हळवा संवेदनशीलपणा अजून टिकून आहे. क्रोधापायी त्याला दूर लोटू नकोस बाळा. आजोबा, हा पहा लेप माझ्या ज्ञानदादानं तयार केलाय. या लेपामुळे तुमच्या वेदना नक्की कमी होतील. बरोबर आहे, हे कार्य माझ्या नाही तुझ्या हातून व्हायला हवं. घे. अरे पण दादा, मी अपशकुनी आहे. प्रवरा, आपण जेव्हा स्वतःला अपशकुनी समजतो तेव्हा साऱ्या आशा संपलेल्या असतात. अगं, माणसानेच माणसाला बलवान करायचं असतं. हो, आपला समाज नेहमीच माणसाला दुबळं करायचा यत्न करतो, पण तुझ्या बाबतीत आम्ही हे होऊ देणार नाही. घे, तूच लावले. मरणाच्या उमऱ्यावर उभा आहे मी. आता काय केलं तर ते मागे राहण्यासाठी यत्न होतील आणि मला जगण्यासाठी यत्न केल्याशिवाय नाही मरायचं. पुरी लावतो लेप, लाव गे पुरी, लाव लेप. आई गा. अरे, या कार्ट्यांचे नवीन काय उपद्व्याप चालू आहेत? अरे, माझं समजवून गेलं की म्या बरा झालो. पोरी, तुझ्या हाताला लय गुण आहे ग. म्या बरा झालो. अरे औषध सापडलं, अरे औषध सापडलं, औषध सापडलं, औषध सापडलं, औषध सापडलं, औषध सापडलं. पाहिलंच प्रवरे, घाव करणाऱ्यापेक्षा घाव बरा करणारा सदैव श्रेष्ठ असतो.
केवळ घाव बरं करणाऱ्यामध्ये इच्छाशक्ती आणि सामर्थ्य असायला हवं. प्रवरे, तू मारक नाही तारक आहेस, अपशकुनी नाही शुभशकुनी आहेस. तू शाप नाही वरदान आहेस. बाबा त्या पोरीने लेप लावला तर सगळे उरण गेले म्हाताऱ्याचे. बघा, मी म्हणलो होतं तसंच झालं. तुम्ही गप्पा बसाव ग्रामतुशी. चल रे लारबा, अंतम पापम शांतम. प्रवरे, पाहिलीस पोरी तुझी किमया? तुझी कीर्ती पाहता पाहता ग्रामात पसरली आहे आणि ही सगळी माणसं तुझ्याकडून बरं होण्यासाठी आलेली आहेत. प्रवरे, बाळा तू मला बरी कर, कारण मी जर बरी नाही ना झाले तर हे समजे कुणी माझ्याकडनं मडकी विकत नाही घ्यायचं. मरण तर तसं बी येणारच आहे, पण हे असं नग. तुझ्यामुळे आम्हाला जीवनदान मिळत, त्या समद्यांची शेवटची आशा तूच आहेस बघ. आता आली वे समद्यांची डोसकी ठिकाणावर. पोरीला अपशकुनी ठरवून इतका त्रास दिला तिला. आता ही पोर म्हणाली म्या उपचार करणार नाही, तर काय कराल? घाबरू नका, मी समद्यांना सहाय्य करीन. ज्ञान दादा म्हणतो, जो इतरांनी सहाय्य करतो त्यासनीच देव सहाय्य करतो. आणि असं बी म्हणतो, माणूस नाही माणसाच्या आतले वाईट विचार बी संपाय हवेत. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अहो पण ज्ञानेश्वरा, नाही, ग्रामात जर पुन्हा काही अघटित घडलं तर त्याचा दोष ह्या पोरीच्या माथी येईल, नाही का? असं काहीही होणार नाही, माझा ठाम विश्वास आहे. शुभम भवतु. महादू दादा, यमुने पाहिलं का? समद्या ग्रामाला गुण आला, ते बी या अपशकुनी पोरीमुळं. आता दातखी का बसली तुमची? काय ग, बोल. आता या अपशकुनी मुलीकडनं औषध कसं घ्यायचं हा प्रश्न पडला असेल नवा. अहो, सगळा परिणाम आता तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुमच्या जीवापेक्षा तुमच्या अहंकाराचं मोल अधिक आहे का? गुरुदादा म्हणतो, प्रत्येक सजीव महत्वाचा आहे आणि प्रत्येक जीव मोलाचा आहे. या औषध लावून घ्या. मूर्ख नारबा, बघितलंस का तुझ्या औषधाचा परिणाम? ग्रामदोषी, लय लवकर रंग बदलला तुम्ही. हा, तोंड सांभाळून बोल. विसोबा शास्त्री,
आपला हा डाव सुद्धा उधळला गेला. शास्त्री बुवा, लवकर चला हित ना. रामाचं शिंज कुणी ऐकलं ना तर मला बडवतील. चला. तू त्याच योग्यतेचा आहेस. बाबा सांगा भाई. शांतम पापम. प्रवरा बाळा, अभिमान वाटतो आम्हाला तुझा. आज तू आमच्या आळंदी ग्रामाला फार मोठ्या आपत्तीतून बाहेर काढलंस बघ शांतम पापम. हो, आमच्या नाही, आपल्या आळंदी ग्रामाला मुक्त केलंय असं म्हणा. बर. अन खरं तर म्या नाही, ज्ञानदादाने मुक्त केलंय. औषध जरी म्या लावलं असलं तरी ते तयार केले ज्ञानदादानं. हो, खरंय ज्ञानेश्वरा, खरंय हे. आपल्या रूपानं पुनश्च एकदा परमेश्वरच धावून आला सहाय्याला असं म्हणायचं. आम्ही कुणीही आपले उपकार आज जन्म विसरू शकणार नाही. खरंच शास्त्री, अहो आपल्या माणसांवर उपकार करायचे नसतात, माया करायची असते. प्रवरेच्या बाबतीत मी तेच करण्याचा यत्न केला आणि व्याधीहूनही अधिक त्या मायेचा जलद प्रसार झाला. कारण प्रेम हे जगातल्या समद्या वेदनांवरचं औषध आहे. आता हे आणि कोण म्हटलं, ज्ञानादादा की गुरुदादा? नाही, मी स्वतःच म्हणले. शांतम पापम. ज्ञानेश्वरा, समद्यांना समद्यांचा आनंद गावला. आता आम्हाला बी आमचा आनंद हवा. अहो तुम्ही पुन्हा आलात. तुम्हाला कितीदा सांगायचं, तुम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानेश्वर कोणतंही दिव्य करणार नाही. ज्ञानेश्वर, आमचं दुःख फक्त तुम्हासनी समजू शकतं. आम्हासनी असं कोणीतरी पाहिजे ज्याला मायेनं आम्ही जवळ घेऊ शकू, ज्याच्याकडे बघून आम्हाला जगावंसं वाटेल. त्यासाठी कोणी रक्ताचंच असायला हवं असं नाही. आमची कावेरी मावशी लौकिक अर्थानं जन्मदात्री नाही, पण काय? अहो पण त्या दिवशी तर गैरसमज झाला तुमचा दादा. माझं दुःख बी तुमच्या वाणीच आहे. पर मी या लेकरांकडे बघत जगत राहिले आणि जगत राहीन. बघितलं, यावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की आई ही केवळ व्यक्ती नसते, तर ती एक भावना असते. त्यासाठी स्वतःच मूल जन्माला घालावं असं काही नसतं. मी एक सुचवू? प्रवरा असे हात शोधतीये जे मायेने तिच्या मस्तकावर ठेवले जातील, आणि आपण असं मस्तक शोधत आहात ज्यावर आपण मायेने हात ठेवू शकाल. आपण हिला दत्तक घ्याल? आमच्या बी मनात हेच होतं बघा, पण बरोबर हाय का चूक हाय कळत नव्हतं. बाळा, तू म्हणत होतीस ना तुला न्हाऊ माखू घालणारं, जेऊ खाऊ घालणारं कोणीच नाही. पांडुरंगाने ऐकलं बघ तुझं. तुला आवडेल यांना आई बाबा म्हणायला? मला आवडेल, पण मी अपशकुनी हाय. यांच्यावर अरिष्ट आला तर? पण त्या अरिष्टातून बाहेर पडायला तूच बळ देशील, जसं या समद्या ग्रामस्थांना दिलं तसं. ज्ञानेश्वर,
तुम्ही जे सुचवलं त्याबद्दल तुमचे आभार कसे मानू? भेदाभेद नाहीसा होऊन या विश्वात प्रेमाची भर पडत असेल तर मला सारं काही मिळालं. आई, बाबा, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारू घोटी रसना बळे, विवेक तारू घोटी रसना बळे, ते हे रूपडे रूपस विठ्ठल, पुंडलिके बहुसाल प्रार्थियले, ताराव याजन भाव या पावन, जडमूढ अज्ञान हरी पाठे, कर्म धर्म करिता शिणली येता जाता, मग पुंडलिके अनंता प्रार्थियले, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी. रामजोशी, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही नाही, मला कुठे काय बोलायचं होतं. म्हणजे विसोबा शास्त्री एवढ्या गहन विचारामध्ये असताना त्यांच्या चिंतनात भंग करायला मी काय तू आहेस का? हो, म्हणजे म्या कुठं त्यांचं चिंतन भंग करत असतो. अहो म्या तर त्यासनी सहाय्य करतो. त्याचे परिणाम शेवटी आम्हालाच भोगावे लागतात. काहीही साध्य होणार नाहीये तुम्हा दोघांकडून. ना ती कार्टी ग्रामाबाहेर गेली ना लोकांच्या मनात ना ती कार्टी उतरली. दिवसेंदिवस आणखी डोईजड होत चालली. अहो पण आम्ही तुमच्या बरोबर यत्न करतच असतो की. परिणाम काय त्याचा? तो ज्ञाना प्रत्येक संकटावरती मार्ग शोधतोय. दैवी कार्ट काय म्हणालास? दैवी? तो ज्ञाना दैवी वाटतो तुला? नाही नाही, अहो म्या नाही म्हणत तसं. म्हणजे ग्रामातली लोक तसं सारखं सारखं बोलत असतात. ते कानावर पडलं म्हणून तोंडातून बाहेर आलं. ते कार्ट आहे ते दैवी. काहीही साध्य होणार नाहीये तुम्हा दोघांकडनं. तो ज्ञाना उपचार करून ग्रामाला वाचवतोय काय? आता आम्ही त्याच्या जन्मावरच उपचार करतो आणि तो देखील कायमचा. शांतम पापम. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. हट्ट आपल्याला जीवाभावाच्या वाटणाऱ्या माणसांकडे व्यक्त करण्याची भावना.
एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर कष्टाला जोड लागते ती हट्टाची. आपल्याकडे कोण हट्ट करतं बरं? हिच्यासारखी लहान पोर. परंतु हट्ट करणारी केवळ लहान लेकरच असतात का? लहान मुलांचे काय तो हट्ट दिसतं आणि मोठ्यांच्या मात्र लपून राहतं. पण मी जर आज हट्ट केला नसता तर ज्ञानदादाने निरूपण केलं असतं का? अगदी खरंय. कुणा एकाचा हट्ट दुसऱ्या कोणाच्या तरी कृतींना कारणीभूत ठरत असतो. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेत काहीसा हट्टानेच असं म्हटलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजेच काय तर कुणीतरी अकर्मासाठी हट्ट धरला आणि भूमीवर धर्माला ग्लानी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली, तर अधर्माचा नायनाट करण्यासाठी भगवंत कालीमर्दिनीचाही अवतार घेतील. पण सत्कर्माचा हट्ट धरला तर भगवंत आपली साथ देतील. भक्त प्रल्हादाच्या नामस्मरणाच्या हट्टापायी भगवंत खांबातून प्रकट झाले. त्यांनी नृसिंहाचं रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. रामनामाच्या हट्टापायी वाल्मिकींचे वाल्मिकी ऋषी झाले. अशी ही वेड्या हट्टाची आणि भक्तीची महती त्या पांडुरंगास प्रिय असते. हट्टाला त्यागाची जोड असली की अवघड मार्गही सोपा होऊन जातो. हा देह जरी झिजत असला तरी मन तृप्त होऊन जातं आणि सारा जन्म हरिमय होऊन जातो. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.